आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहता एबीपी माझा। सुरुवातीला एक नजर टॉप 25 बातम्यांवर। गंगापूर धरणातून गोदावरीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी, गोदावरी नदीचा पूर ओसरायला सुरुवात। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी बोलावली बैठक, मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालकही राहणार उपस्थित। समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी टप्प्यात मोठमोठे खड्डे, लोकार्पण होऊन एक महिना देखील उलटण्याआधीच खड्डे पडले। एमएसआरडीसी कंत्राटदारावर कारवाई करणार का, प्रवाशांचा सवाल। गंगापूर धरणातून गोदावरीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी, गोदावरी नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात। देहूत इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, घाट परिसरात पूरस्थितीमुळे पित्ती धर्मशाळा आणि पुंडलिक मंदिरात पाणी शिरलं, तर प्राचीन असलेले माऊली स्थळही पाण्याखाली गेलं। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, सोमेश्वर धबधब्यानं रौद्ररूप धारण केलं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। रत्नागिरीच्या पांचपंढरी गावात समुद्री उधाणाचं पाणी लोकांच्या घरात शिरल्यानं मोठे नुकसान, समुद्र किनाऱ्यावरील 40 ते 50 घरांना धोका। भारतीय रेल्वेचा प्रवास महागणार, 1 जुलैपासून भाडेवाढ करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय। एमएमआरडीकडून मेट्रो विस्तारासाठी 12,000 कोटींच्या 19 कंत्राटांना मंजुरी, वाहतूक व्यवस्थेच्या कायापालटासाठी ऐतिहासिक पाऊल। नाशिकचा मेट्रो प्रकल्प रखडण्याची शक्यता, खर्च आणि लोकसंख्येचा ताळमेळ बसत नसल्याचं केंद्राचं मत, मेट्रोऐवजी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपूल करण्याची खासदार वाजेंची मागणी। माऊलींची पालखी खंडेरायाच्या जेजुरीत दाखल, दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची उपस्थिती, माऊली आणि मल्हारीच्या एकत्रित गजरानं जेजुरीत नवचैतन्य। पुणे ग्रामीण पोलिसांची पालखी सोहळ्यात आकाशात उडणाऱ्या ड्रोनवर अँटी ड्रोन गनचा वापर करत कारवाई, फडणवीसांच्या कार्यक्रमातील ड्रोन घटनेनंतर कडक आदेश, ड्रोन उडवणाऱ्यांवर देखील कारवाई। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र करण्याच्या निर्णयाला स्थगिती, कडूंना नागपूर खंडपीठाचा दिलासा। आणि आता पाहूया त्या तासातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स।